विद्यार्थी मित्रांनो, वी आर स्टडिंग द बायोटेक्नॉलॉजी and in biotechnology I have given the introduction to this topic. बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक मी सांगितल्याप्रमाणे खूप महत्त्वाचा आहे. पाठांतर फार जास्त नाही, फक्त अंडरस्टँडिंग मॅथमॅटिक्स सारखी यामध्ये अंडरस्टँडिंग घ्यावी लागते आणि हा चॅप्टर आपल्याला भरपूर मार्क देऊन जातो आणि म्हणून त्याची अंडरस्टँडिंग चांगली करून घ्या. Now we have studied the definition of biotechnology. We have studied the definition of biotechnology. What is biotechnology? Biotechnology is a use of organisms or enzymes So in the biotechnology we are using the organism or its enzyme to get the product. पूर्वीच्या काळी पहिले आपण दुधापासून दही बनवतात. दुधापासून दही कशामुळे बनतं? तर त्यामध्ये जे लॅक्टोबॅसिलस असतात, ते लॅक्टोबॅसिलसची वाढ होते, त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि दही तयार होतं. मग याला आपल्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणता येईल का? इज दिस प्रोसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी? येस, त्याला सुद्धा आपल्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणता येतं. In the biotechnology, the basic principle we are using that we know that gene is responsible for the different characters and we are manipulating the gene. आपल्याला माहिती आहे क्रोमोझोमल जीनोममध्ये जे डीएनए असतात किंवा न्यूक्लियस मधले डीएनए असतात त्याचे कॅरेक्टर ठरवण्यासाठी उपयोग होतो. त्यामध्ये जे फंक्शनल युनिट असतं त्याला आपण जीन म्हणतो आणि डीएनए वरचं जे स्ट्रक्चरल युनिट असतं त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लियोटाइड. यस, न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड इज अ स्ट्रक्चरल युनिट and functional unit is a gene. What is a gene? Gene is a certain length of the DNA fiber responsible for one character. DNA फायबरची एक ठराविक लेंथ जी पर्टिक्युलर कॅरेक्टरला, विशिष्ट कॅरेक्टरला जबाबदार असते त्याला म्हणतो आपण जीन. आता एका जीन मध्ये एक डीएनए फायबर आहे. आपल्याला माहिती आहे डीएनए फायबरची लांबी किती असते? 2.2 मीटर. 2.2 मीटर, नॉट मायक्रोमीटर, इट इज अ मीटर. आणि यावर जीन किती असतात? एवढ्या मोठ्या फायबरवर 30,000 जीन त्यावर असतात. किती जीन असतात? 30,000. फायबरची लांबी 2.2 मीटर and the number of genes are 30,000. आता हे सगळे जीन, तर प्रत्येक जीन हा स्वतःच्या विशिष्ट कॅरेक्टरसाठी जबाबदार असतो. म्हणजेच कसा जबाबदार असतो? दॅट पर्टिक्युलर जीन प्रोड्यूस द पर्टिक्युलर प्रोटीन. Particular gene order or produces the particular protein in the ribosomes in the cytoplasm, and this protein give the particular character to that organism. Now in biotechnology सगळे जीन जे असतात ते फायद्याचे असतील असं नाही. आपल्या दोन प्रकारचे डीएनए असतात, एक क्रोमोझोमल डीएनए आणि दुसरे ते एक्स्ट्रा क्रोमोझोमल जे सायटोप्लाझम मध्ये असतात. दिस एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी कॅरेक्टर ऑफ द ऑर्गॅनिझम्स. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरेक्टर? द क्रोमोझोमल डीएनए प्रेझेंट इन द न्यूक्लियस, त्यालाच आपण म्हणतो जिनोमिक डीएनए. These are responsible for determining character. Now by biotechnology, this method, we are correcting certain diseases, genetic diseases. काही नको असलेले जेनेटिक डिसीज असतात, त्या जीनला आपण करेक्ट करून ते डिसीज आपण दूर करू शकतो. We can produce the certain enzymes, we can produce the
certain vaccines also, DNA vaccines, त्याला म्हणतात थर्ड जनरेशन वॅक्सिन, DNA वॅक्सिन. सो दिस बायोटेक्नॉलॉजी दिवसेंदिवस याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे. आपल्या जवळ सुद्धा याचे कॉलेज आहेत आणि 12वी झाल्यानंतर जर आपल्याला सायन्समध्ये, शास्त्रामध्ये, संशोधनामध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर बायोटेक्नॉलॉजीकडे जरूर जायला हरकत नाही. बायोटेक्नॉलॉजी हा अतिशय अलीकडचा विषय आणि संशोधनासाठी किंवा त्यामध्ये प्रगती करण्यासाठी खूप मोठा वाव. आता यामधल्या प्रोसेस काय काय असतात आपण पाहिलं होतं. इन द बायोटेक्नॉलॉजी वी आर द मॅनिप्युलेटिंग द DNA ऑफ द ऑर्गॅनिझम्स. क्रोमोझोमल जे DNA त्याच्यामध्ये आपण बदल करतोय. क्रोमोझोमल जे DNA त्यामध्ये आपण बदल करतो आणि विशिष्ट असे कॅरेक्टर त्या ऑर्गॅनिझम मध्ये आपण तयार करतो. त्यापासून आपण त्याद्वारे पाहिजे तो जीन घालून त्यामधून इन्शुलिन सारखे द्रव्य सुद्धा वी कॅन प्रिपेअर. तर बेसिकली हे लक्षात घ्यायचंय की बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण जेनोमिक DNA मध्ये बदल करतोय. कुठं बदल करतोय? जेनोमिक DNA. आणि आपल्याला पाहिजे ते प्रोडक्ट आपण त्यापासून मिळवू शकतो किंवा जेनेटिक डिसऑर्डर आहेत त्यांना आपण बरं करू शकतो. आता यामधल्या प्रोसेस आपण पाहिल्या होत्या की आपल्याला एक फॉरेन पीस ऑफ DNA मिळवावा लागेल किंवा एखादा जीन आपल्याला आयसोलेट करावा लागेल ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत. आपल्याला पाहिजे त्या प्रॉपर्टी आहेत असा जीन आपल्याला कलेक्ट करावा लागेल. तर त्याला काय म्हणतो आपण? कलेक्शन ऑफ द जीन, डिझायरेबल जीन. कलेक्शन ऑफ डिझायरेबल म्हणजे आपल्याला अपेक्षित. So the collection of the desirable gene, that is the first step. आपल्याला पाहिजे तो जीन आपल्याला मिळवायचा आहे त्यासाठी DNA आपल्याला विशिष्ट सोर्स पासून मिळवावा लागेल. आणि या ठिकाणी आपल्याला जो जीन मिळतो किंवा DNA मिळतो त्याला म्हणतो आपण एलन पीस ऑफ DNA. काय म्हणतो आपण त्याला? एलियन पीस ऑफ DNA. एलियन पीस ऑफ DNA जो आपण बाहेरून मिळतोय, डिझायरेबल पीस मिळतो त्याला काय म्हणतो आपण? एलियन पीस ऑफ DNA. आपल्याला त्यामध्ये आपल्याला जो पाहिजे तो जीन आहे, आपल्याला अपेक्षित जो जीन आहे त्या एलियन पीस मध्ये आपण मिळवलेला आहे. आता बऱ्याचशा गोष्टी आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये व्हायरस आणि बॅक्टेरिया पासून शिकलो. व्हायरस आणि बॅक्टेरिया याच्यामध्ये आपले गुरु आहेत. तर आपण पाहिलं की हाऊ डज व्हायरस मल्टिप्लाय. व्हायरस मल्टिप्लाय कसे होतात? व्हायरस आर असेल्युलर आउटसाइड द होस्ट बॉडी. होस्टच्या बॉडीच्या बाहेर ते सजीव नसतात. But when they enter into the body of the host, they enter into the nucleus in the genome. And in nucleus मध्ये गेल्यानंतर these bacteria are usually having the RNA. These viruses are having RNA. They are converted into the DNA. त्यांचे DNA तयार होतात आणि DNA मध्येच DNA मिक्स होऊ शकतात. RNA आणि DNA एकमेकांना मिक्स होत नाहीत आणि म्हणून त्यामध्ये काय मिक्स होतात? तर RNAs are converted into the DNA. आणि DNA तयार झाल्यानंतर त्या होस्टच्या न्यूक्लियस मधल्या DNA मध्ये ते मिक्स होतात. कुठे मिक्स होतात? होस्ट जो आहे त्याच्या न्यूक्लियस मधल्या DNA मध्ये बाहेरचे DNA मिक्स होतात आणि त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर ते एक्सप्रेस होतात. त्यांच्यापासून त्यांच्या मल्टिपल कॉपीज तयार होतात आणि मल्टिपल कॉपीज तयार झाल्यानंतर पुन्हा ते सायटोप्लाझम मध्ये येतात आणि त्याचे पुन्हा RNA तयार होतात म्हणजे पुन्हा व्हायरस तयार होतात. म्हणजे याचा ओव्हरऑल अर्थ काय झाला की होस्ट किंवा ह्युमन बीइंग ज्याच्या शरीरामध्ये ऑर्गॅनिझम जातो
तो त्याच्या हॉचची मशिनरी वापरतो आणि स्वतःचं मल्टिप्लिकेशन करतो. तर याच तत्वाचा आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये वापर केलेला आहे. आपल्याला डीएनएच्या ज्या कॉपी मिळवायच्यात तर ते कुठून मिळतो आपण, तर आपण जो पाहिजे तो जीन हॉचच्या डीएनए मध्ये घालतो आणि त्यापासून आपल्याला मल्टिपल कॉपीज त्याचे मिळतात. इन दिस वे ही टेक्निक आपण व्हायरस पासून शिकलेले आहेत. तर आपल्याला पाहिजे तो डीएनएचा पीस मिळवायचा आहे आणि त्याला म्हणतो आपण एलियन पीस ऑफ डीएनए. हा बाहेरचा एलियन पीस ऑफ डीएनए आपण घेतला तर आपल्याला माहिती आहे की एखादी सेल घेतली आपण तर सेल मध्ये तो डीएनए असेल. वी वांट टू सेपरेट दिस डीएनए फ्रॉम द सेल. सेल मध्ये पासून आपल्याला वेगळा करावा लागेल. त्यासाठी जर आपण एखादी सेल घेतली तर सेल मध्ये अगोदर काय असते, तर प्लांट सेल घेतली तर सगळ्यात बाहेरच आहे ती सेल वॉल. त्यानंतर आतमध्ये आहे ते सेल मेम्ब्रेन. त्यानंतर सेंट्रली देयर इज अ न्यूक्लियस. आपल्याला हा डीएनए मिळवण्यासाठी आपल्याला सेल वॉल डिसॉल्व करावं लागेल. असे एन्झाईम वापरतो आपण. फॉर एक्झाम्पल सेल्युलेज इन द केस ऑफ प्लांट, किंवा फंगाय असतं तर त्यामध्ये चिटिनेज हे एन्झाईम वापरावं लागेल आणि ही सेल वॉल डिसॉल्व करावं लागते. सेल वॉल डिसॉल्व झाल्यानंतर त्यामध्ये आतलं जे मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणतो आपण, सेल मेम्ब्रेन. आणि हे सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन आपल्याला माहिती आहे कसं तयार झाले ते, इट इज अ लिपिड बायलेयर. त्याच्यामधून आपल्याला आत जायचंय. त्यानंतर आपल्याला न्यूक्लियस मध्ये जायचंय आणि न्यूक्लियस मध्ये आरएनए आणि डीएनए दोन्ही असतात. त्यामध्ये आरएनए जे असतात ते आपल्याला नष्ट करावे लागतात बाय एन्झाईम आरएनएज. म्हणजे सगळे पार्ट आहेत आपण ते काय केलेत, वेगळे केलेत, ते नष्ट केलेत आणि शेवटी काय शिल्लक राहते, त्या सोल्युशन मध्ये फक्त डीएनए शिल्लक राहतात. काय राहतात आपल्याला, डीएनए. कारण आपण सेल वॉल डिसॉल्व केली, मेम्ब्रेन डिसॉल्व केलेलं आहे, त्यानंतर आरएनए डिसॉल्व केलेले, शेवटी राहतात ते डीएनए. अशा प्रकारे डीएनए आपण त्या सोर्स पासून कलेक्ट करतो. सो द कलेक्शन ऑफ डिझायरेबल जीन किंवा डीएनए त्या ठिकाणी आपण कलेक्ट केले. नाउ दिस कलेक्टिंग द डीएनए कलेक्ट केल्यानंतर ते आपल्याला कुठं घालायचे, आपल्याला ते न्यूक्लियस मध्ये घालायचे. हॉस्ट सेलच्या न्यूक्लियस मध्ये आपल्याला ते डीएनए पोर करायचे. मग हॉस्ट सेल मध्ये ते डीएनए जर आपल्याला घालायचे असतील तर त्याला कोणीतरी एजंट लागतो. ते काही स्वतः जातात का, ते काही मोटाईल आहेत का, तर त्याच्यामध्ये अशी कोणती प्रॉपर्टी नाही. आणि म्हणून त्यांना इंट्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी पहा आपण जे डीएनए कलेक्ट केलेले आहेत तर हे डीएनए आपल्याला काय करावं लागतील, बाय युजिंग द सुटेबल व्हेक्टर. काय वापरतो आपण, व्हेक्टर. एखादा एजंट वापरायचा आहे की जो आपला बाहेरचा डीएनएचा पीस हा स्वतःच्या बॅक्टेरियामध्ये तो इंट्रोड्यूस करेल. So what is vector? The vectors are useful that carry the alien piece of the DNA. आता व्हेक्टर मध्ये आपल्याला युजुअली कोणकोणते व्हेक्टर आपण वापरतो, यामध्ये बॅक्टेरियामध्ये आपण पाहिला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये देयर इज अ प्लाझमिड. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय असतात, प्लाझमिड. त्यानंतर देयर आर द सर्टन व्हायरसेस दॅट इज कॉल्ड एज रेट्रोव्हायरसेस. फॉर एक्झाम्पल HIV viruses are retroviruses. So these plasmids, retroviruses, they can be utilized, or there may be artificial constructed plasmids. Artificially constructed plasmids.
सगळे कॅरियर म्हणून वापरतो आपण. दीज आर युटिलाइज ॲज अ कॅरियर. काय कॅरी करणार आहेत ते? दे विल कॅरी द एलियन पीस ऑफ DNA. जो आपण युजफुल पीस घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तो जीन आहे असा जो पीस आहे तर तो कॅरी करण्याचं काम कोण करणार आहे? तर दीज आर द व्हेक्टर्स. आता व्हेक्टर का कॅरी करतात पहा. फॉर एक्झाम्पल प्लाझमिड घेतला आपण. So what is a plasmid? What is a plasmid? The plasmid contain the DNA, extra chromosomal DNA. त्याला काय म्हणतो आपण? एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA. प्लाझमिड इज अ ऑटोनॉमस ऑर्गन. कसा आहे तो? ऑटोनॉमस ऑर्गन आहे. स्वतः तो रेप्लिकेट होतो. ऑर्गॅनिझमच्या बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये तो स्वतः रेप्लिकेट होतो. सो इन दिस केस वी आर द कलेक्टिंग. या ठिकाणी जो प्लाझमिड आहे तर हा प्लाझमिड आपण साल्मोनेला या स्पीसीज पासून, साल्मोनेला टायफोम्युरियम हा बॅक्टेरिया पासून आपण हा प्लाझमिड मिळवतो. साल्मोनेला टायफोम्युरियम या ऑर्गॅनिझम पासून आपण हा प्लाझमिड मिळवतो. प्लाझमिड का सिलेक्ट करा? बाकीच्या ऑर्गनेलचा का वापर नाही केला आपण. प्लाझमिड कंटेन द DNA आणि DNA मध्ये DNA मिक्स होऊ शकतात. DNA मध्ये DNA कॅरी होऊ शकतात आणि म्हणून आपण या ठिकाणी व्हेक्टर जो निवडलेला आहे प्लाझमिड तर दॅट कॅरिंग द DNA आणि DNA मध्ये DNA मिक्स होऊन ते जाऊ शकतात आणि म्हणून प्लाझमिडचा वापर केला जातो. दिस प्लाझमिड कंटेन द सर्क्युलर DNA. त्याच्यामध्ये कोणते असतात? सर्क्युलर DNA. हा प्लाझमिडचा DNA सर्क्युलर. यामध्ये आपण स्वतःचा जो पीस आहे तो याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. आपला बाहेरचा जो पीस आहे डिझायरेबल पीस ऑफ DNA या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे. एलन DNA आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे आणि या ठिकाणी याला इंट्रोड्यूस केल्यानंतर जो व्हेक्टर तयार होतो त्याला म्हणतो आपण रिकॉम्बिनंट. जो व्हेक्टर तयार झालेला आहे आपला त्याला म्हणायचं रिकॉम्बिनंट DNA. रिकॉम्बिनंट त्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालंय. त्यामध्ये देयर इज अ कॉम्बिनेशन त्यामध्ये झालेलं आहे आणि देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द रिकॉम्बिनंट DNA. So this recombinant DNA या ठिकाणी तयार झाला. कोणाला म्हणायचं recombinant DNA? The alone piece of DNA when introduced into the vector's DNA. Alone piece of DNA when introduced into the vector's DNA that form the recombinant DNA. Recombinant DNA तयार झाला म्हणजे हा जो recombinant DNA हा काय आहे? जो व्हेक्टर आहे तो व्हेक्टरचा DNA आणि इन ॲडिशन देयर इज अ इंट्रोडक्शन ऑफ पीस ऑफ द एलन पीस ऑफ द DNA. जो डिझायरेबल पीस ऑफ DNA कोणता? ज्याला आपल्याला अपेक्षित जीन ज्याच्यामध्ये आपल्या फायद्याचे जीन ज्याच्यामध्ये असा जीन आपण यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. एलन पीस ऑफ DNA त्याच्यापासून जो तयार झाला आहे त्याला म्हणतो आपण रिकॉम्बिनंट DNA. म्हणजेच रिकॉम्बिनंट DNA आपला अपेक्षित जीन त्यामध्ये अपेक्षित DNA त्याच्यामध्ये. हा रिकॉम्बिनंट पीस ऑफ DNA तयार झाल्यानंतर पुढची पायरी वी वांट टू इंट्रोड्यूस हा जो रिकॉम्बिनंट आहे तर या व्हेक्टरचा आपण वापर करतो आणि व्हेक्टरचा वापर करून आपण त्याला होस्ट सेल जी आहे होस्ट सेल मध्ये आपण त्याला इंट्रोडक्शन करतो. वी आर इंट्रोड्युसिंग दिस इनटू द होस्ट सेल आणि त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मेशन. So what is a transformation? We introduce or we
introducing the recombinant factor into the host. Recombinant DNA त्याला व्हेक्टर घेऊन चाललेला. कोण घेऊन चाललाय त्याला? व्हेक्टर इज कॅरिंग this recombinant DNA. For example, this factor may be a plasmid, and we are injecting into the host. ज्याच्यामध्ये आपल्याला याला इंट्रोड्यूस करायचंय, ज्याच्यामध्ये घालायचंय त्याला काय म्हणतो आपण? होस्ट. So this process is called as transformation. So what is transformation? The transformation is a introduction of this recombinant DNA into the host. Recombinant DNA होस्टच्या सेल मध्ये घालायचा आहे. आणि होस्ट हा युजुअली बॅक्टेरिया असतो, कोणता तरी बॅक्टेरिया असतो. बऱ्याच वेळेला कॉमनली ई कोलायचा वापर केला जातो. कोणता बॅक्टेरिया वापरला जातो? ई कोलाय. कारण त्याच्यामध्ये आपला जो रिकॉम्बिनंट डीएनए त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार होतात आणि तो त्या ठिकाणी मल्टिप्लाय होऊ शकतो. बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आपल्याला माहिती बॅक्टेरिया कंटेन द प्लाझमिड and this plasmid is an autonomous organ that can multiply makes its own copy autonomously का म्हणतो? We know that there are the DNA present in the nucleus आणि त्यांच्या ऑर्डर शिवाय न्यूक्लियस मध्ये जो डीएनए त्याच्या ऑर्डर शिवाय स्वतः रेप्लिकेट होतो. त्याच्या ऑर्डरची त्या ठिकाणी गरज नाही, त्याच्या मेसेजची त्या ठिकाणी गरज पडत नाही. त्याला म्हणतो आपण ऑटोनॉमस ऑर्गन. सो दिस recombinant DNA can multiply into the host like E. coli bacteria. Now these E. coli are in the host. There is a formation of the multiple copies of this recombinant DNA, and the last process we are getting our product. Last process where we are expected to get our product of the desirable gene is a downstream process. या ठिकाणी आपण त्याच्या बॅक्टेरियाची वाढ करतो आणि त्याच्यामध्ये त्याची जास्त प्रमाणामध्ये बॅक्टेरियाच्या कॉलनी तयार होतात. आणि हे जे करतो आपण त्याला म्हणतो आपण जे इन्स्ट्रुमेंट त्यासाठी वापरतो त्याला म्हणतो आपण बायोरिएक्टर्स. आपण पाहिलेले आहेत, आपण ऐकलेले आहेत. ॲटॉमिक रिएक्टर्स ज्यामध्ये रेडिओ सबस्टन्सेस असतात, त्याच्या प्रोसेस होतात, चेन रिएक्शन होते. तसं आपले जे रिएक्टर आहे त्याला म्हणतो आपण बायोरिएक्टर्स. So these bioreactors are the big vessels. जसं आपण पाहिलं प्रयोगशाळेमध्ये बॅक्टेरियाची वाढ करतो आपण त्याला म्हणतो आपण पेट्री डिश. काय म्हणतो त्याला आपण? पेट्री डिश. इन द सिमिलर वे इन द बायोरिएक्टर त्या ठिकाणी विशिष्ट असं मीडियम आहे, विशिष्ट असं टेम्परेचर आहे, विशिष्ट प्रमाणामध्ये त्याचं एरिएशन केलेलं आहे. and in that condition the bacteria, there is a formation of the colonies of the bacteria. बॅक्टेरियाची त्या ठिकाणी वाढ होते आणि बॅक्टेरियाची वाढ होत असताना त्या ठिकाणी आपलं पाहिजे ते प्रॉडक्ट त्यामध्ये तयार होते. there is a formation of product in bioreactors. our desirable product, ज्या प्रॉडक्ट साठी आपल्याला अपेक्षित आहे, फॉर एक्झाम्पल इन्शुलिन, तर या ठिकाणी ई कोलाई बॅक्टेरियाची वाढ होईल आणि वाढ झाल्यानंतर आपल्याला, कारण आपण त्या ई कोलायमध्ये जी डिझायरेबल जीन टाकलेला आहे, इन्शुलिन तयार करणारा जीन, वी हॅव इंट्रोड्यूस दिस जीन इनटू दिस ई कोलाई, and when this E. coli multiply there is a formation of product of interest, in this case
प्रोसेसेस बायोरिएक्टर्स. त्यापासून जे प्रॉडक्ट मिळवतात, बायोरिएक्टरमधून जे प्रॉडक्ट मिळवले जातात, तर त्या प्रॉडक्टची पुन्हा पॅकिंग केली जाते. त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं, त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं. सेपरेशन आणि प्युरिफिकेशन दोन गोष्टी आहेत, शब्द वापरलेले आहेत. सेपरेशन अँड प्युरिफिकेशन. जे प्रॉडक्ट आपण मिळवतो त्याचं सेपरेशन करावं लागेल, प्युरिफिकेशन करावं लागेल, आणि ही जी प्रोसेस असते त्याला म्हणतो आपण डाउनस्ट्रीम प्रोसेस. कोणती प्रोसेस म्हणतो आपण त्याला? दॅट इज कॉल्ड ॲज डाउनस्ट्रीम प्रोसेस. डाउनस्ट्रीम प्रोसेस. तर या प्रोसेसनी जे आपले प्रॉडक्ट बायोरिएक्टरमध्ये तयार झालेले आहेत, त्या प्रॉडक्टला आपण वेगळे करतो, त्याचं प्युरिफिकेशन करतो, आणि ते प्रॉडक्ट तयार झालं की त्याचा वापर केला जातो. सो दिस इज अ ओव्हरऑल पाथवे. फक्त आपण वरचा आपण कोणत्या पद्धतीने जाणार आहे चॅप्टरमध्ये, त्याचा ओव्हरऑल पाथवे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. जसं एका ठिकाणी प्लॉटिंग चालू असले ते एक एक प्लॉट बनलेला असतो, तसे आपण काय करणार आहेत, कोणत्या मार्गाने जाणार आहेत या ठिकाणी आपण पाहतो. सो दिस इज अ ओव्हरऑल पाथवे फॉर अवर स्टडी इन द बायोटेक्नॉलॉजी. स्टेप नीट लक्षात घ्यायच्यात. फर्स्ट इज कलेक्शन ऑफ डिझायरेबल जीन. पाहिजे तो जीन आपल्याला मिळवायचा आहे. त्यानंतर आपण जीन, वी आर इंट्रोड्युसिंग दिस allen piece of DNA or desirable DNA into the vector. वेक्टर मध्ये त्याला आपण इंट्रोड्यूस करतो. वेक्टर काय काम करतो? तर वेक्टर कॅरी अवर डिझायरेबल डी जीन इनटू द होस्ट. दिस वेक्टर कॅरी द डिझायरेबल जीन इनटू द होस्ट. या ठिकाणी आपण जो डीएनए तयार केला असतो त्याला म्हणतो आपण रिकॉम्बिनंट डीएनए. कोणता तयार केला आपण? Recombinant DNA. Yes. Now this recombinant DNA is introduced into the host cell. त्याचे 4-5 प्रोसेस त्या ठिकाणी आपण शिकणार आहेत, आणि त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन. आणि होस्ट सेल मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची वाढ होते, त्याचे प्रॉडक्ट तयार होतात. त्याला वाढ करण्यासाठी, त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी वी आर युटिलायझिंग दिस बायोरिएक्टर्स. We are utilizing the bioreactor. In the bioreactor, we have to maintain the certain temperature. We have to maintain the aeration. There is a way for the inlet outlet. We will see in the later in the detail. And the last is downstream process. In downstream process, we have to remember the two words: separation of the product and purification of the product. Separation of the product and प्युरिफिकेशन ऑफ द प्रोडक्ट. या दोन गोष्टी त्यामध्ये सगळ्यांच्या स्टेप लक्षात आल्या असतील. लक्षात आल्या का सगळ्यांच्या? तर त्यामध्ये तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला त्याच्या कॉपी सुद्धा घेता येतात. कोणत्या कॉपी? फोटो तुम्ही काढू शकता. जर कोणाला पटकन वाटलं काही करायचं आपल्याला, तर लिहित बसण्यापेक्षा फोटो सुद्धा काढता येतात. नंतर तुम्हाला पाहता येईल ते. बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन वी हॅव स्टडीड. आणि बायोटेक्नॉलॉजी आपण मध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वन इज अ जेनेटिक इंजिनिअरिंग. दोन प्रोसेस महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट इज जेनेटिक इंजिनिअरिंग, सेकंड इज कोणती सांगितली होती दुसरी? बायो प्रोसेसिंग इंजिनिअरिंग. फर्स्ट इज जेनेटिक इंजिनिअरिंग. यामध्ये आपण काय करतो की पाहिजे तो. सेकंड इज मेंटेनन्स ऑफ द स्टराइल एन्व्हायरमेंट. मेंटेनन्स ऑफ स्टराइल एन्व्हायरमेंट म्हणजे आपण आपला जो होस्ट बॅक्टेरियाची वाढ करतो त्यावेळेला इतर बॅक्टेरियाची त्यामध्ये वाढ होऊ नये, त्या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची असते. तर त्याला म्हणतो आपण मेंटेनन्स ऑफ द स्टराइल एन्व्हायरमेंट. ह्या दोन प्रोसेस यामध्ये असतात. फर्स्ट जेनेटिक इंजिनिअरिंग आणि मेंटेनन्स ऑफ
स्टराईल एन्व्हायरमेंट या दोन्हीचा वापर आपण यामध्ये करतो. तर पहिलं पॉईंट आहे आपला कलेक्शन ऑफ द डिझायरेबल जीन. कलेक्शन ऑफ डिझायरेबल जीन. आता आपल्याला हा डिझायरेबल जीन मिळवायचा कसा? हाऊ टू गेट दिस डिझायरेबल जीन फ्रॉम द होल सेट ऑफ द जीनोम. त्यापासून हा सेट मिळवायचा कसा? तर या ठिकाणी काही आपण त्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट वापरतो. आपल्याला काही काही क्रिया करायची असतील तर त्यामध्ये काही काही साहित्य वापरावं लागतं, काही इन्स्ट्रुमेंट वापरावे लागतात. तर या ठिकाणी आपण काही काही इन्स्ट्रुमेंट वापरतो आणि त्यातलं महत्त्वाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला म्हणतो आपण रेस्ट्रिक्शन. त्या ठिकाणी काय काय वापरतो आपण? वी आर युजिंग द सर्टन एन्झाइम्स. We are using the certain enzymes. We are using the vectors. Now in the enzyme, या ठिकाणी महत्त्वाचं जे एन्झाइम एक वापरतो आपण त्याला म्हणतो आपण HindII. that is a Latin HindII. याला म्हणायचं रेस्ट्रिक्शन एन्झाइम. कोणतं? रेस्ट्रिक्शन एन्झाइम. आता हे रेस्ट्रिक्शन एन्झाइम कोणतं आहे? तर काय नाव सांगितलं आपण त्याचं? HindII. त्याला म्हणतो आपण रेस्ट्रिक्शन एन्झाइम. जे रेस्ट्रिक्शनचं एन्झाइम आहे आपलं तर दॅट ऍक्ट ॲज अ बायोसिझर्स. आपल्याला एखादी गोष्ट कपडा कापायचा असेल, काही कापायचं असेल तर आपण सीझर वापरतो त्याला. कट दॅट पर्टिक्युलर थिंग. पण आपला जो डीएनए फायबर आहे त्याला आपल्याला कात्रीने कापता येईल का? कात्रीने कापता येईल का फायबरला? दॅट इज व्हेरी मायक्रो मॉलिक्युल आहे. आपल्याला तो डोळ्याने दिसत सुद्धा नाही. सेलचा आपल्याला माहिती आहे आरबीसीचा आकार किती आहे? 7 मायक्रोमीटर. व्हायरसच्या सेल किती आहेत? बॅक्टेरियाचे सेल किती आहेत? त्यापेक्षा बऱ्याच लहान आहेत आणि त्यांना त्याच्यामधून सीझरने कट करणं शक्य आहे का? नाही. आणि म्हणून त्याला कट करण्यासाठी त्याला त्याची ठराविक ठिकाणी कापण्यासाठी आपण वापरतो त्याला म्हणायचं रेस्ट्रिक्शन एन्झाइम. दॅट इज कॉल्ड ॲज रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. त्याला म्हणतात रेस्ट्रिक्शन एन्झाइम. आता हे रेस्ट्रिक्शन एन्झाइम काय करतं की दॅट कट द डीएनए. म्हणजे these are the biosensors. आपल्या कोणत्या आहेत ह्या? बायोसिझर. कशासाठी लागतात आपल्याला? टू कट द डीएनए. आता हे डीएनए कट करायचा यासाठी आपले जे डीएनएचे सीझर आहेत त्याचे दोन प्रकार आहेत. एक्झोन्यूक्लिएजेस. डीएनए कट करण्यासाठी आपले जे सीझर आहेत त्याचे दोन प्रकार आहेत. एक्झोन्यूक्लिएज and other is एंडोन्यूक्लिएजेस. कोणते दोन नाव आहेत? बोला. हाँ, the exonucleases and endonucleases. आता दोन्हीच्या मध्ये फरक काय पहा? एक्झोन्यूक्लिएजेस and एंडोन्यूक्लिएजेस. हा जर डीएनएचा फायबर जर घेतला तर एक्झोन्यूक्लिएज जे असतात ते त्याला एका एंड पासून कट करतात. दॅट कट द डीएनए फायबर at the end. कुठं कट करतात त्याला? that cut the DNA fiber at any end. आणि दुसरा जो आहे आपला एंडोन्यूक्लिएजेस. that cut the DNA fiber inside at the specific point.
inside at specific point. कुठे कट करत नाही, at specific point. That exonuclease cut this DNA fiber at the end, and endonucleases cut the DNA fiber at specific point. कोणत्या तरी एखाद्या स्पेसिफिक पॉइंटला त्या ठिकाणी कट करतात. आणि म्हणून आपण या ठिकाणी एंडोन्यूक्लियसचा वापर जास्त करतो. वी आर युटिलायझिंग द एंडोन्यूक्लियस एन्झाइम. हे काय आपलं एन्झाइम आहे पहा, एंडोन्यूक्लियस. आपण काय अभ्यास करतोय, आपले सीझर, त्याला म्हणतो आपण एंडोन्यूक्लियस. आणि या ठिकाणी विशिष्ट पॉइंटला ते कट करतात, कुठेही कट करत नाही. दॅट कट द ॲट द स्पेसिफिक पॉइंट. आणि ठराविक ठिकाणी त्यांनी कट केल्यानंतर जे एंड तयार होतात त्याला म्हणतो आपण स्टिकी एंड्स. असा हा डीएनए एक आहे, त्याला असा कट करतात. तुम्ही पाहिले असेल सुतार लाकडाची पाचर बनवताना असं कट करतात. तसं आपला हा जो डीएनए फायबर आहे तो एका विशिष्ट ठिकाणी कट केला जातो. आणि दुसरा जो पीस असतो तो त्याच पद्धतीनं थोडा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं कट केला जातो. आणि या ठिकाणी जे तयार होतं त्याला म्हणायचं स्टिकी एंड्स. या ठिकाणी जी खास तयार होत असते त्याला काय म्हणायचं, स्टिकी एंड्स. आता स्टिकी एंड कसे तयार होतात पहा. आपल्याला माहित आहे की डीएनए इज हॅव्हिंग, त्याचं जे स्ट्रक्चर आहे कसं आहे ते, इट इज जस्ट लाईक द लॅडर. डीएनएचं स्ट्रक्चर कसं पाहिलं आपण, जस्ट लाईक द लॅडर. लॅडर म्हणजे शिडी, शिडीसारखं स्ट्रक्चर आहे ते. आणि हे जे शिडीसारखं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी, we have studied the structure of DNA. हे जे दोन्ही असतात that is called as backbone. दोन्ही पायऱ्या त्याला काय म्हणतो आपण, बॅकबोन. दोन्ही ज्या बाजू आहेत त्याला म्हणतो आपण बॅकबोन. याला आणि याला काय म्हणायचं, बॅकबोन. आणि बॅकबोन कशाचं तयार झालेलं आहे, Phosphate and pentose sugar. येस, फॉस्फेट अँड शुगर. कोण बोललेलं आहे, उत्तर कोणी दिलं, गोरे. अरे क्या नाईस, नाईस गोरे. सगळे हुशार विद्यार्थी तुम्ही. शुगर, पेंटोज शुगर प्लस फॉस्फेट. त्याच्यामध्ये ते पेंटोज शुगर आणि त्या ठिकाणी त्याला जोडलेले ते फॉस्फेट हे बॅकबोन मध्ये येतात. These are the पेंटोज शुगर आणि त्या एकमेकाला जोडलेले ते फॉस्फेट बॉन्ड. कोणत्या बॉन्डने जोडले, फॉस्फेट. आता ह्या जे पायऱ्या आहेत, रंग कशापासून तयार झालेत बोला, Nitrogen base. तर या रंग जे आहेत, पायऱ्या जे आहेत ते आर मेड फ्रॉम द नायट्रोजन बेस. आपल्याला माहिती आहे दोन बाजूला नायट्रोजन बेस असतात, या बाजूला आणि या बाजूला. and they are connected to each other. त्या ठिकाणी जो बॉन्ड तयार होतो, कोणता बॉन्ड तयार होतो यामध्ये, Hydrogen bond. हा, या बॉन्डला म्हणायचं हायड्रोजन बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार होतो, हायड्रोजन बॉन्ड. नीट लक्षात ठेवा. आणि म्हणून आपले जे एन्झाइम असतात ते एन्झाइम काय काम करतात, दॅट ब्रेक दिस हायड्रोजन बॉन्ड. कल्पना करा, हा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केला जातो, विशिष्ट ठिकाणी ब्रेक केला जातो. आणि म्हणून ते आपल्या स्टिकी एंड तयार होते. समजा एक बाजू कट केली आणि एक बाजू जर कट केली नाही तर काय तयार होईल, आपलं स्टिकी एंड तयार होतं. स्टिकी एंड म्हणजे त्याला दुसरा डीएनएचा फायबर त्याला येऊन अटॅच होऊ शकतो. त्याला दुसरा डीएनएचा फायबर अटॅच होऊ शकतो. कसा अटॅच होऊ शकतो, तर आपल्याला माहिती आहे प्युरिन आणि पिरॅमिडिनचे जे सिक्वेन्स असतात, प्युरिन आणि पिरॅमिडिनचे जे सिक्वेन्स असतात ते त्याच पद्धतीने येतात. जसं आपण पाहिलं कॅरेट गॅरेज. सी बरोबर कोण येतं, जी, आणि
ए बरोबर टी, प्युरिन आणि पिरॅमिडिन याच्या जोड्या. तसं या ठिकाणी एक जोडी कट होते आणि एक जोडी शिल्लक राहते आणि त्याला येऊन नंतर दुसरा पीस त्या ठिकाणी कनेक्ट होतो आणि दुसरा पीस कनेक्ट होत असताना त्या ठिकाणी त्याच्या जोड्या मॅच होतात. जसं इकडे जर ए असेल तर दुसऱ्या पीस मध्ये टी असेल, इकडे सी असेल तर जी असेल, इकडे डी असेल तर दुसऱ्या पीस मध्ये ए. तर स्टिकी एंड कसे तयार होतात पाहिलं का तुम्ही? देयर इज अ breakdown of this hydrogen bond in the nitrogenous base. नायट्रोजन बेस मधला हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो आणि त्याशिवाय एका ठिकाणी बॅकबोन तर ब्रेक व्हावं लागेल. ही जी आपली सीडी आहे तर सीडीचं बॅकबोन सुद्धा ब्रेक करावं लागेल आणि त्याशिवाय या ठिकाणचे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करावं लागतील तर आपलं स्टिकी एंड तयार होईल. अशा प्रकारे स्टिकी एंड इज मेड बाय द endonuclease enzyme आणि that break at the particular point. आणि म्हणून हे जे स्टिक एन्झाईम जे असतात आपले तर ते दोन ठिकाणी आपल्याला वापरायचे टू गेट द ॲलन पीस ऑफ द डीएनए. ॲलन पीसला कट करताना जे एंडोन्यूक्लियस एन्झाईम वापरतात तेच एन्झाईम आपण जो हॉस्ट डीएनए किंवा व्हेक्टर डीएनए त्याला कट करण्यासाठी वापरतो. व्हेक्टरचा डीएनए आपल्याला जे प्लाझमिड बनवायचं, समजा प्लाझमिडला कट करायचं या ठिकाणी, तर प्लाझमिडला कट करताना ॲलन पीस ऑफ डीएनए ला कट करायला जे एन्झाईम वापरलं होतं तेच एन्झाईम या ठिकाणी व्हेक्टर मध्ये आपल्याला वापरावं लागतं तर त्याचे स्टिकी एंड तयार होतात. वेगळे एन्झाईम त्या ठिकाणी वापरून चालत नाही. तर या ठिकाणी काय केलं आपण? We have prepared the sticky ends by using the endonucleases enzyme. कळे का सगळ्याला? स्टिकी एंड म्हणजे काय कळले का? हा, तर स्टिकी एंड म्हणजे त्या ठिकाणी बेसचा एक पेअर कट होतो आणि दुसरा कट होत नाही आणि त्यामुळे ॲलन पीस ऑफ डीएनए एकमेकाला जॉईन केले जाऊ शकतात. त्याला म्हणतो आपण स्टिकी एंड. तर स्टिकी एंड या ठिकाणी तयार होतात. तर एन्झाईम वापरतो आपण. तर पहिलं जे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे वी आर गोइंग टू यूज इज एन्झाईम, दॅट इज रिस्ट्रिक्शन एन्झाईम. त्यानंतर दुसरं एन्झाईम आपण त्या ठिकाणी वापरतो त्याला म्हणतात लायगेज. दुसरं एन्झाईम वापरतात त्याचं नाव काय? लायगेज. लायगेज म्हणजे बांधणे, त्याला बांधायचं. असं आपण व्हेक्टर डीएनए घेतला आणि त्यामध्ये या ठिकाणी ॲलन पीस ऑफ डीएनए या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे. वी हॅव इंट्रोड्यूस द ॲलन पीस ऑफ डीएनए आणि हे एकमेकाला घातल्यानंतर या ठिकाणी यांना लायगेट करावं लागेल, यांना जॉईन करावं लागेल आणि याला जॉईन करायचं काम कोण करतं? दॅट इज लायगेज एन्झाईम. सो फर्स्ट स्टेप आपण काय केली? वी हॅव प्रिपेअर्ड द ॲलन पीस ऑफ डीएनए. आता एक पीस ऑफ डीएनए आपण केले, डीएनएचं कट केलं, त्याला त्यामध्ये रेस्ट्रिक्शन एन्झाईम वापरले आणि त्याचे पीस आपण त्या ठिकाणी तयार करतो. तर या ठिकाणी एंडोन्यूक्लियस किंवा एन्झाईम जे कट करते विशिष्ट पद्धतीने ते कट करतं. पाय विशिष्ट पद्धतीने त्याला कट केलं जातं आणि त्या ठिकाणी जे आपल्याला पीस मिळतात त्याचा जो सिक्वेन्स असतो त्याला म्हणायचं पॅलिड्रोम. काय म्हणतात त्याला? पॅलिड्रोम. आता हा पॅलिड्रोम सिक्वेन्स या ठिकाणी मिळतो. याचा अर्थ काय झाला? पॅलिड्रोम सिक्वेन्सचं नाव पॅलिड्रोम. एक शब्द घेतला आपण नितीन. काय शब्द आहे पहा? नितीन. या नितीन शब्दाला आपण उजव्या बाजूकडून रीड केलं किंवा डाव्या बाजूकडून जरी रीड केलं तर तेच अक्षर येतात. याला आपण डाव्या बाजूकडून रीड केलं किंवा उजव्या बाजूकडून नितीन शब्दाला रीड केलं तर त्या ठिकाणी अक्षर आपल्याला तीच मिळतात. नितीन. इकडे शेवटी येणे, इकडे येणे, 2 नंबरला आहे आणि मध्ये टी. तो
जो सिक्वेन्स असतो याला म्हणायचं पॅलिड्रोमिक सिक्वेन्स. कोणता सिक्वेन्स मिळतो आपल्याला? पॅलिड्रोमिक सिक्वेन्स. आपल्या पुस्तकात NCERT मध्ये जे एक्झाम आलेले आहे त्याच्यामध्ये मलायालम हा शब्द वापरलेला आहे. मलायालम म्हणजे काय? या बाजूकडून किंवा दोन्ही बाजूकडून आपण रीड केलं तरी ते शब्द येतात, त्याला म्हणायचं आपण पॅलिड्रोमिक सिक्वेन्स. सो दिस एन्झाइम मेक द पॅलिड्रोमिक सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड. कशाचा सिक्वेन्स आहे तो? न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे. आतमध्ये डीएनएच्या फायबरमध्ये जे न्यूक्लियोटाइड आहेत त्याचा तो सिक्वेन्स असतो आणि त्याला म्हणतो आपण पॅलिड्रोमिक सिक्वेन्स. तो कोणत्या एंड पासून आपण रीड केलं तरी त्याला त्याच पद्धतीने ते येतात आणि त्या ठिकाणी जी एंड तयार होतात त्याला म्हणतो आपण स्टिकी एंड्स. तर या ठिकाणी आपण एन्झाइम वापरलं आणि त्याचे पीस तयार केले. आपण डीएनएचे पीस तयार घेतले, सोल्युशन मध्ये पीस तयार झालेले आणि त्यामध्ये आपल्याला अपेक्षित जे ॲलन पीस ऑफ डीएनए, आपल्याला जो हवा असलेला डीएनए त्या लिक्विड मध्ये असतो, त्या सोल्युशन मध्ये असतो डीएनएच्या. सो इन दिस वे द ॲलन पीस ऑफ डीएनए आपण रेस्ट्रिक्शन एन्झाइम वापरून त्या ठिकाणी मिळवले. वी हॅव गॉट द ॲलन पीस ऑफ द डीएनए बाय युजिंग द रेस्ट्रिक्शन एन्झाइम. आता या ठिकाणी आपण सोल्युशन मध्ये ते मिळवलेत, त्याचं आपल्याला सेपरेशन करावं लागतं. सेपरेशन ऑफ द ॲलन पीस ऑफ डीएनए. डीएनएचं सेपरेशन करायचं आपल्याला. सेपरेशन ऑफ डीएनए. सेपरेशन ऑफ डीएनए पीस. या सोल्युशन मध्ये एन्झाइम वापरल्यानंतर डीएनएचे पीस तयार झालेले आहेत. डिझायर्ड आपल्याला डिझायर्ड जो जीन होता तो या सोल्युशन मध्ये आणि त्याला आपल्याला वेगळं करायचंय आणि वेगळं करायची जी पद्धती आहे त्याला म्हणतात काय म्हणायचं सांगा? जेल इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस. जेल electrophoresis is a method utilized for the separation of the DNA pieces or fragment of the DNA piece. या ठिकाणी जेल जे तर त्यामध्ये ॲगारोस जेल वापरला जातो. कोणतं? ॲगारोस जेल. हा शब्द आपल्याला NCERTच्या 11वीच्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये आलेले, ज्यामध्ये आपण अल्गीचा अभ्यास करतो. त्यामध्ये हा ॲगारोस जेल आलेला आहे. हा प्लॅट पासून प्रॉडक्ट मिळतं ॲगारोस जेल. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची प्रॉपर्टी आपण याच्यामध्ये वापरतो. एक सोल्युशन वापरतो त्याला म्हणतात इथेडियम ब्रोमाइड. सोल्युशन वापरतो आपण त्याला काय म्हणायचं? इथेडियम ब्रोमाइड. त्यानंतर इलेक्ट्रोफोरेसिस साठी अजून आपल्याला काय लागतं? तर वी नीड अजून काय लागतंय? UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज. कोणते रेज लागतात आपल्याला? अल्ट्राव्हायोलेट रेज. वी आर स्टडीइंग द रिक्वायरमेंट फॉर इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस साठी आपल्याला कशाची गरज असते? वी नीड द ॲगारोस जेल, वी नीड द इथेडियम ब्रोमाइड, अल्ट्राव्हायोलेट रेज. नाउ which principle is utilized? या प्रयोगामध्ये प्रिन्सिपल काय वापरले जातात? We know that the physical principle we know, opposite charges attract each other. Opposite charges attract each other and dissimilar charges attract each other, similar charges repel each other. Similar charges repulsion and
opposite charges attraction. Traction. So in our case, this DNA is a negatively charged. DNA fragments, they are negatively charged. DNA चा फायबर चार्ज कोणता असतो? निगेटिव्हली चार्ज. DNA फायबर आपला जो फ्रॅगमेंट तयार केले ते निगेटिव्हली चार्ज आहेत. आणि दिस निगेटिव्हली चार्ज फायबर ते पॉझिटिव्हली चार्ज कडे जातील. त्या पॉझिटिव्हली चार्जला म्हणतो आपण कॅथोड. कुठे ऍड होतील? दे विल बी attracted towards the cathode, that is positive charge. They will be attracted to the positive charge of the particular physical instrument. Positive charge कडे ते attract होतात. This principle is utilized in the electrophoresis. आता electrophoresis हे जे इंस्ट्रुमेंट आहे यामध्ये या ठिकाणी वेल असते आणि ह्या वेल मध्ये आपल्याला सोल्युशन ज्याच्यामध्ये आपल्याला पीस ऑफ डीएनए ॲलन पीस ऑफ डीएनए जे आहेत तर हे आपल्याला सोल्युशन मध्ये किंवा त्याच्या वेल्स मध्ये टाकावं लागतं. या ठिकाणी वेल्स असतात, त्या वेल्स मध्ये आपण ते सोल्युशन टाकतो आणि याच्या एका बाजूला या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि जेव्हा याला सर्किट चालू केलं जातं, करंट चालू केला जातो, तर त्यावेळेला जे आपले डीएनए चे पीस असतात they get attracted towards the positive charge. They get attracted towards the positive charge. आता यामध्ये कोणते पीस जास्त अट्रॅक्ट होतील आणि कोणते कमी होतील? कोणते जास्त ट्रॅव्हल होतील आणि कोणते कमी होतील? सांगा, कोणते पीस जास्त जातील आणि कोणते कमी जातील? जे पीस हेवी असतात, मोठे असतात, तर ते जास्त प्रमाणामध्ये जाऊ शकत नाहीत, तर ते हेवी येतं. आणि जे लाईट पीस असतात, तर लाईट पीस हे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होतात आणि अशा प्रकारे देयर इज अ सेपरेशन ऑफ दिस डीएनए फ्रॅगमेंट्स. डीएनए चे फ्रॅगमेंट या ठिकाणी सेपरेट होतात. देयर इज अ डीएनए सेपरेशन. So the DNA fragment separation is done by this electrophoresis. या ठिकाणी फ्रॅगमेंट तयार झालेत. या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यामध्ये आपण ॲगारोस जेल वापरलेलं असते. पीस कशामध्ये आलेले आहेत? पुढे ॲगारोस जेल मध्ये पुढे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आता हे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत आणि म्हणून त्याला काय केलं जातं? इथेडियम ब्रोमाइड हे सोल्युशन त्यात टाकलं जातं, त्याला वॉश केलं जातं आणि आफ्टर वॉशिंग दिस अल्ट्राव्हायोलेट रेज त्यावर टाकले जातात. काय टाकलं जातं? अल्ट्राव्हायोलेट रेज. आणि नंतर हे जे इथेडियम ब्रोमाइड या ठिकाणी डीएनए चे जे फ्रॅगमेंट आहेत त्यांना लाल असा रंग येतो आणि ते आपल्याला दिसायला लागतं. सो we have separated and we have visualized. तो पहिले केसेस आपण सेपरेट केलं आणि दुसरं काय केलं? त्याला व्हिज्युअलाइज केलं by using the ethidium bromide and ultraviolet rays. आता हे दिसायला लागले आपल्याला आपल्या इलेक्ट्रोफोरेसिस जेल मध्ये हे आपल्याला प्रॉडक्ट दिसू लागलेले. आता हे पीस आपल्याला सेपरेट करायचे. हे पीस आपण नंतर वेगळे करतो, सेपरेट करतो. सेपरेशन ऑफ फ्रॅगमेंट्स. सेपरेशन ऑफ फ्रॅगमेंट आणि काय म्हणतात त्याला? इल्युशन. एनसीईआरटी मध्ये नीट मध्ये यावर प्रश्न आला होता, अगोदरच्या स्टेपवर आलेला आहे. इल्युशन म्हणजे काय त्यावर आलेला आहे. फ्रॅगमेंट व्हिज्युअलाइज कसे करतात, कोणता डाय वापरला जातो त्यावर सुद्धा प्रश्न येतात. सो नेक्स्ट स्टेप इज अ illusion, that is removing this fragment. हे फ्रॅगमेंट सेपरेट झालेत, त्याला जेल पासून आपल्याला वेगळे करून काढून घ्यायचं. that is called as
इल्युशन केल्यानंतर हे फ्रॅगमेंट्स वेगळे झाले. हे फ्रॅगमेंट काय झाले? वेगळे झाले. सो व्हॉट इज द एम ऑफ जेल इलेक्ट्रोफोरेसिस? सेपरेशन ऑफ द DNA fragments. Separation of DNA fragments from the solution. आणि फ्रॅगमेंट कसे सेपरेट करतो? प्रिन्सिपल काय वापरला आपण? अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट ईच अदर. हा पहिला प्रिन्सिपल. अँड दुसरा प्रिन्सिपल या ठिकाणी वापरला आपण की लाईट पार्टिकल्स ट्रॅव्हल मोर टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज दॅन द हेवी पार्टिकल्स. हेवी पार्टिकल पाठीमागे राहतात, लाईट पार्टिकल पुढे पुढे जातात, आणि इन दिस वे द सेपरेशन ऑफ द पार्टिकल become possible. Then we visualize by using this dye and the ultraviolet ray, and then we separate this from this gel. So this is the overall procedure in the gel electrophoresis. आणि gel electrophoresis पासून आपण काय केलं? हे फ्रॅगमेंट्स वेगळे केले. त्या फ्रॅगमेंट मध्ये आपला डिझायर्ड पीस ऑफ DNA आहे. याच्यामध्ये डिझायर्ड पीस ऑफ DNA इज प्रेझेंट इन दिस फ्रॅगमेंट्स. Allen piece of the DNA. अलग सगळ्यांच्या लक्षात? त्याला म्हणतो आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिस. काय पाहिलं आपण? जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता हा फ्रॅगमेंट आपण वेगळा केला ज्याच्यामध्ये आपल्याला ॲलन पीस ऑफ DNA, आपला जीन आहे, अपेक्षित जो जीन आहे, आपला काम करणारा जीन यामध्ये, तर हा आपण वेगळा केलेला आहे. आणि हा वेगळा केलेला पीस, ॲलन पीस ऑफ DNA आपल्याला आता हॉस्ट मध्ये इंट्रोड्यूस करायचा. हॉस्टच्या जीनोम मध्ये आपल्याला त्याला इंट्रोड्यूस करायचंय. आणि त्याला इंट्रोडक्शन करण्यासाठी आपण जे वापरतो त्याला म्हणतो आपण व्हेक्टर. काय म्हणतो आपण त्याला? व्हेक्टर. पुढची पायरी काय आपली? तर हा जो आपला पीस आहे तो आपल्याला व्हेक्टर मध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे. उदाहरणार्थ our vector is plasmid. It may be a retrovirus. तर याचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागतं. याच्यामध्ये आपला जो पीस आहे, आपला ॲलन पीस ऑफ DNA, we are introducing into the this plasmid. प्लाझमिड कसा असतो? प्लाझमिड मधला जो DNA असतो तो दॅट इज सर्क्युलर DNA. सिंगल अँड सर्क्युलर DNA आपण पाहिलं होतं प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोटच्या फरकामध्ये. तर या ठिकाणी आपण त्याला इंट्रोड्यूस करतो. आणि त्याला इंट्रोड्यूस केल्यानंतर त्या ठिकाणी काय तयार झाला? आपला रिकॉम्बिनंट DNA. काय तयार झाला? रिकॉम्बिनंट DNA. काय तयार झाला? रिकॉम्बिनंट DNA. आणि हा रिकॉम्बिनंट DNA जो तयार झालाय त्याला आपल्याला आता host मध्ये इंट्रोड्यूस करायचे. We want to introduce into the host by using the vector. The vector पहिले आपण प्लाझमिड असतात, रेट्रोव्हायरस असतात. कधी कधी प्लांट साठी tDNA वापरले जातात. काय कोणते वापरले जातात? प्लांट साठी tDNA याचा वापर होस्ट म्हणून केला जातो. किंवा कधी कधी ॲनिमल साठी रेट्रोव्हायरस वापरतात. ॲनिमल साठी काय वापरतात? रेट्रोव्हायरस. ॲनिमल साठी रेट्रोव्हायरस. तर हे आपल्याला इंट्रोड्यूस करायचे हे व्हेक्टर आहेत. आणि हे आपण आपल्या होस्ट मध्ये इंट्रोड्यूस करतो. आणि आपण त्यानंतर पाहिजे त्याचे मल्टिपल कॉपीज आपल्या DNAच्या मिळवतो. त्याच्यापासून आपण होस्ट मध्ये घालून वी गेट द मल्टिपल कॉपीज ऑफ दिस DNA. नंतर ते एक्सप्रेस होतात, पाहिजे ते प्रॉडक्ट त्यापासून तयार होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्याला पुन्हा पुन्हा आमचे व्हिडिओ आमच्या मराठी विद्यार्थ्यांना, दूरदूरच्या विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी ते पोहोचू शकत नाहीत, दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, आर्थिक अडचणीमुळे, करोनामुळे आपल्याला घरी राहूनच शिकावं लागेल.
जरी करोना वॅक्सिन आलं असलं तरी त्याला सगळ्यापर्यंत मिळण्यासाठी सगळ्याला किती दिवस लागतील? दॅट विल टेक 1 इयर. 1 वर्ष जाणार आहे आणि 1 वर्षामध्ये आपला बराचसा सिलेबस जाईल आणि म्हणून घरी राहून शिकायचं आहे आपल्याला, आपल्या पद्धतीने शिकायचं आहे आणि म्हणून ऑनलाईन राहण्याचा कंटाळा करू नका. आपल्या आवडीचे व्हिडिओ पहा. आपल्याला आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. आणि आमचे व्हिडिओ, प्रश्नपत्रिका अधिक पाहण्यासाठी या ठिकाणी आमचा नंबर आहे, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. 98 22 67 0097. आमच्या सेशनमध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल, प्रश्नपत्रिका सोडायची असतील, तयारी पूर्ण करून घ्यायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.